नमस्कार मित्रांनो, मी आशिष आणि पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी तंत्रज्ञान या चॅनलवरती. आज मी तुम्हाला अगदी गमतीशीर गोष्ट सांगणार आहे. कोणाचाही व्हॉट्सअप क्रॅश कसा करायचा ते. हो, बरोबरच ऐकता आहात तुम्ही की तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कोणाचाही व्हॉट्सअप क्रॅश कसा करणार. अगदी गंमत म्हणून सांगतो आहे मित्रांनो ही गोष्ट. याचा कृपा करून दुरुपयोग करू नका आणि कोणाला त्रास देण्यासाठी तर नक्कीच नका करू. फक्त कोणाची मस्करी करायची असेल, काही गंमत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही याचा उपयोग करू शकता. चला तर मग आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी मोबाईल ओपन करतो माझा. हे पहा, हा माझा मोबाईल. तर काय करायचं आहे आपल्याला. माझ्याकडे एक सॉफ्टवेअर आहे, ज्याची डाउनलोडची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देईलच. त्याआधी त्याचं करायचं काय ते आपण पाहूयात. सर्वप्रथम मी ते सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं आहे आणि आपण ते इन्स्टॉल करूयात. हे फाईल मॅनेजर, मी या ठिकाणी सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं आहे. हे पहा, इथं डाउनलोड आहे. डाउनलोडवर क्लिक करूयात. हे पहा, हे व्हॉट्सअप बॉम्बर म्हणून एक ॲप्लिकेशन आहे आणि अगदी ते 400 ते 500 kbps आहे. अगदी 2 सेकंदामध्ये ते डाउनलोड होतं. तर आता आपण त्याला इन्स्टॉल करून घेऊयात. इन्स्टॉलवर क्लिक करू. ठीक आहे, ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं आहे. आपण याला ओपन करूयात. हे पहा, ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर ते अशा पद्धतीने दिसेल. तर इथे काय करायचं आहे आपल्याला ते मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी सिलेक्ट लेवल म्हणून तुम्हाला दिसत आहे आणि त्याच्या पुढे लेवल 1 असं दिसत आहे. तर हे लेवल काय आहे, लेवलवरती आपण क्लिक करून पाहूयात. हे पहा, लेवलवरती क्लिक केल्यानंतर लेवल 1 to 5 अशा 5 लेवल्स आहेत. तर जर तुम्ही लेवल 1 सिलेक्ट केली तर पूर्णपणे तुम्ही ज्याला व्हॉट्सअप ज्याचा क्रॅश करण्याची प्रयत्न करत आहात त्याचा व्हॉट्सअप पूर्णपणे क्रॅश नाही होणार, पण त्याला व्हॉट्सअप वापरताना थोडासा मोबाईल हँग होणं किंवा व्हॉट्सअप थोडा स्लो होणं किंवा अशा पद्धतीचे छोटे छोटे प्रॉब्लेम्स होतील. तशाच पद्धतीने लेवल 4 पर्यंत ते प्रॉब्लेम वाढत जातील. पण जर का तुम्ही लेवल 5 सिलेक्ट केली तर पूर्णपणे ज्या व्यक्तीला तुम्ही व्हॉट्सअप क्रॅश करण्यासाठी पाहत आहात त्या व्यक्तीचा व्हॉट्सअप क्रॅश होऊन जाईल. आता मी तुम्हाला ते कसं करायचं ते दाखवतो. आता समजा मी इथं लेवल 5 सिलेक्ट करतो. हे पहा, लेवल 5 सिलेक्ट केलेली आहे. लेवल 5 घेतल्यानंतर या ठिकाणी खाली कॉपी बॉम्ब टू क्लिपबोर्ड असा ऑप्शन दिसतो आहे. याच्यावरती आपण क्लिक करूयात. हे पहा, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या व्हॉट्सअप वरती जाल. तुम्हाला काही करण्याची गरज नाही, तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या व्हॉट्सअप वरती जाल. आता तुम्हाला या ठिकाणी ज्या कोणाचा व्हॉट्सअप क्रॅश करायचा आहे त्याला, आता समजा मला या नंबरचा व्हॉट्सअप क्रॅश करायचा आहे. मी याचा चॅट ओपन करतो आणि आपण ज्या ठिकाणी आपला मेसेज टाईप करतो त्या ठिकाणी कंटिन्यू प्रेस करून धरायचं आणि पेस्टचा ऑप्शन येतो आहे. पेस्टचा ऑप्शन आल्यानंतर आपल्याला पेस्ट करायचं आहे. हे पहा, आता पेस्टची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि ज्या ठिकाणी आपण आपला मेसेज टाईप करतो त्या ठिकाणी आपल्याला काहीही दिसणार नाही. जस्ट अशा स्ट्रेट लाईन्स तुम्हाला बऱ्याचशा दिसतील आणि तुम्हाला फक्त काय करायचं आहे, एवढं पेस्ट झाल्यानंतर सेंड करायचं आहे. ज्याचा कोणाचा व्हॉट्सअप तुम्हाला क्रॅश करायचा आहे फक्त त्यांना सेंड करायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायची की सेंड झाल्यानंतर तुमच्या मोबाईल मधून तो मेसेज लगेचच डिलीट करून टाकायचा आहे, नाहीतर तुमचा व्हॉट्सअप देखील क्रॅश होण्याची शक्यता आहे. आणि जरी
कोणाला तुम्ही ते पाठवलं आणि त्यांचा व्हॉट्सअप क्रॅश झाला, तरी जर तुम्हाला ते पुन्हा पूर्ववत करायचं असेल किंवा चुकून तुमच्याकडून तुमचंच व्हॉट्सअप यामुळे जर क्रॅश झाला, तरी घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागेल की तुमचा मेसेजचा जो डेटा आहे तो तुम्हाला क्लिअर करावा लागेल. तर मी आत्ता या ठिकाणी हे सेंड करत नाही कारण मला यांचं व्हॉट्सअप क्रॅश करायचं नाहीये. पण तुम्हाला ज्यांचं व्हॉट्सअप क्रॅश करायचं असेल तुम्ही त्यांना नक्कीच हे सेंड करू शकता. तर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारच्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.